मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षक वृंदांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय तो पांडुरंग विठ्ठल आमले सरांचा, समाजसेवक व अखिल भारतीय म्हातारी कामगार संघटनेचे या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय पांडुरंग विठ्ठल आमले सरांचा सत्कार मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं, गुरुजनांच्या वतीनं सत्कार हा मोठा सत्कार असतो। देशाची पिढी घडवणारे शिक्षक आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय। आणि मला वाटतं 2022 मध्ये शिक्षक चषक झालं होतं, 2023 मध्ये ते होणार आहे। टीचर्स आर टीचर्स, गुरुजनांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार। धन्यवाद सर्व शिक्षक वृंदांचा आभार, आदरणीय पांडुरंग विठ्ठल आमले सरांचे आभार। तदनंतर या स्पर्धेला ज्याने सहकार्य केलं त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा होईल। धन्यवाद सर्व शिक्षक वृंदांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। एक सॅल्यूट सरांना, सर्व या ठिकाणी शिक्षकांना। तदनंतर या ठिकाणी आदरणीय नाना शिंदे सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यावं, आपला सत्कार होतोय। मी पांडुरंग विठ्ठल आमले सरांना विनंती करतो की शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा। आदरणीय नाना शिंदे सरांना विनंती राहील, या स्पर्धेला आपण जे सहकार्य केलं, नेहमीच या पांडुरंग विठ्ठल आमले सरांना आपलं जे सहकार्य राहतं त्याच्याकरता मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असं या ठिकाणी पुष्पगुच्छ आदरणीय नाना शिंदे सरांचा सत्कार होतोय पांडुरंग विठ्ठल आमले सरांच्या शुभ हस्ते। तदनंतर सुनील शिंदे सरांचा सत्कार, सुनील शिंदे सर प्लीज यावं आपण। सुनील शिंदेजी प्लीज आपण यायचं आहे, आपलाही या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ पांडुरंग विठ्ठल आमले सरांच्या हस्ते आदरणीय सुनील शिंदेजी। तदनंतर पांडुरंग माने सरांना विनंती करतो आपण या ठिकाणी यावं। माफ करा, मारुती माने सरांचा सत्कार, मारुती माने सर प्लीज, मारुती माने सरांचा सत्कार पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या शुभ हस्ते, मायेची उबदार शाल। तदनंतर आत्माराम कुलवंडे सरांना विनंती करतो आपण यावं। आत्मारामजी प्लीज सर प्लीज, आत्माराम कुलवंडे सरांचाही सत्कार मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन होतोय। कोणतंही कार्य होताना बऱ्याच जणांचं सहकार्य लागतं, हे मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आत्माराम कुलवंडे। तदनंतर विश्वास कंशे सरांना विनंती आहे आपण या ठिकाणी सत्कार। मनोज सिंग सरांना विनंती आहे, मनोज सिंग प्लीज यायचं आहे आपण, आपलाही सत्कार या ठिकाणी होते। मनोज सिंग जी, मनोज सिंग प्रत्येक चेंडू गणित आम्हाला सांगत होते मनोज सिंग काय करायचं आणि खेळावरती काय झालं पाहिजे, त्यांचाही सत्कार आदरणीय पांडुरंग विठ्ठल आमले सरांच्या हस्ते। तदनंतर कैलास दळवी सरांना विनंती करतो आपण यावं। कैलासजी दळवी प्लीज। पडद्या पाठीमागचा कोणतरी सूत्रधार असतो, पण पडद्याच्या पुढून ज्याने सगळी सूत्र हरवली ती कैलास दळवी। प्रत्येक सामन्यात प्रत्येक चेंडूला आम्हाला कैलास दादांकडे जायला लागायचं आणि पांडुरंग विठ्ठल आमले सरांबरोबर नेहमीच त्यांनी ताकद उभी केलेली आहे। ही स्पर्धा कैलास दादाशिवाय झालीच नसती। थँक्यू, आणि असंच कार्य करत राहायचं आपल्याला, म्हणून हा खरं तर सत्कार आहे। प्रल्हाद ठाकूर सर प्लीज, प्रल्हाद ठाकूरजी, ते खरं तर त्यांचं काम अर्धवट राहिलेलं आहे। जयराम खरात सर या प्रल्हाद ठाकूर सर, तो सरांना थोडा वेळ थांबवतो। जयराम खरात सर आलेले आहेत, त्यांचा सत्कार करून घेऊया। खरं तर प्रल्हाद ठाकूर सरांवरती पण फार मोठी जबाबदारी आहे। जयराम खरात सर, सुंदर असं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे। पांडुरंग विठ्ठल आमले सरांच्या माध्यमातून हा आपला सत्कार होतोय। प्रल्हाद ठाकूरजी, प्रत्येक चेंडूवरती मॅन ऑफ द मॅच कोण असेल, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, खेळाडू कसा असेल, कुणी काय केलं स्पर्धेत, इत्तंभूत माहिती। धन्यवाद प्रल्हादजी ठाकूर, मान्यवरांचा आभार, धन्यवाद।
अच्छा अच्छा. आदरणीय सुधीर आंग्रे सरांना विनंती आहे, आपण यावं. सुधीरजी आंग्रे प्लीज. सुधीरजी आंग्रे. वसंत बावकर सर प्लीज. वसंतजी बावकर. बदकी काकांना विनंती, आपण यानंतर यायचं आहे. बदकी काका प्लीज कम ऑन द डायस. ज्येष्ठाचा या ठिकाणी सन्मान. ज्येष्ठापासून, युवापासून, महिलापासून, बाळ गोपाळापर्यंत फार मोठी क्रेज आपली निर्माण केली आहे ती पांडुरंग विठ्ठल आंबले सरांनी. आंग्रे सरांनी यावं. सुधीर आंग्रे सर प्लीज कम. आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ. सुधीर आंग्रे सरांचा सत्कार. पदकी काका प्लीज. ज्येष्ठांचाही सत्कार आहे. दीपक होळकर सरांनी पण या ठिकाणी यायचं आहे. दीपकजी होळकर प्लीज कम ऑन द डायस. व पांडुरंग विठ्ठल आंबले सरांना विनंती राहील, आपण हा सत्कार करावा. दीपकजी होळकर प्लीज कम फास्ट, डोंट वेस्ट द टाइम. दीपकजी प्लीज. किसन लंबारके सरांना विनंती आहे, आपण यावं. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतं. यायचं आहे, लगेच यायचं आहे. प्लीज डोंट वेस्ट टाइम. टाइम इज प्रिसियस दॅन मनी. बऱ्याच जणांचे स्वागत, सत्कार, सन्मान सोहळे होत आहेत या ठिकाणी. अच्छा. या स्पर्धेतला बेस्ट बॉलर यांचा. तदनंतर पंकज दळवी सरांचा सत्कार. पंकजजी दळवी यांचा सत्कार आदरणीय आंबले सरांनी करावाशी त्यांना विनंती करतो. पंकजी दळवी. त्यानंतर श्रीमंतजी जगताप साहेब. श्रीमंतजी जगताप साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यावं. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. थँक्यू व्हेरी मच सर. रुपेशजी मडवी सरांना विनंती राहील. रुपेशजी मडवी सर प्लीज. रुपेशजी मडवी सर प्लीज. आबा जगताप सरांचा सत्कार. यानंतर आबा जगताप, त्यांचंही सामाजिक कार्य चांगलं आहे. सरांनी यावं. आपला सत्कार या ठिकाणी होतोय पांडुरंग विठ्ठल आंबले सरांच्या हस्ते. आबा जगताप साहेब एक सामाजिक कार्यकर्ते, ते त्यांचंही कार्य या ठिकाणी चांगलं आहे. गुड सोशल वर्क. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. आता खरं तर तुम्ही म्हणाल की ह्या सत्काराचा क्रम असा का घेतला, पण आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की निलेश दादा म्हात्रेंचा सत्कार या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या निलेश दादा म्हात्रेंकरता. मी आदरणीय पांडुरंग विठ्ठल आंबले सरांना विनंती करतो. निलेश दादा म्हात्रे, भावी आमदार बेलापूर विधानसभा मतदारसंघ. सर, विधानसभा आपल्यापासून फक्त 1.5 वर्ष लांब आहे. दादांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सर प्लीज. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आमचे मित्र पांडुरंग आंबले यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, असाच कार्यक्रम आमदार चषक म्हणून सुद्धा या येत्या फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. याची सगळ्या क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यावी. आता तारीख, प्राईज, आयोजन सगळं ठरायचं बाकी आहे, पण पुढच्या महिन्यात जशी प्रमुख पाहुण्यांची तारीख मिळेल त्या तारखेनुसार कार्यक्रम यावेळी ठेवण्यात येणार आहे. त्याच्यामुळे जशी प्रमुख पाहुण्यांची तारीख भेटली, ओपनिंग किंवा पारितोषिक वितरणासाठी जो टाइम त्यांचा मिळेल त्या हिशोबाने ही तारीख ठरवण्यात येईल
आणि मग आपल्या सगळ्या क्रिकेट टीम्सला आणि रसिकांना कळवण्यात येईल. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर निलेश दादांना विनंती करेल की हे कार्य सुंदर केलंय म्हणून पांडुरंग विठ्ठल आमले सरांचाही सत्कार आपण या ठिकाणी करावा. म्हणजे याही पुढे ते करत राहतील. हे मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आहे, यापुढेही कंटिन्यू राहायचं याच्याकरता. खरं तर आमदार चषकाची घोषणा झालेली आहे, प्लेयरनी तयारीत राहायचं आहे. भव्य दिव्य असं आमदार चषक करावेचं मैदानामध्ये या अगोदर झालं होतं. आणि मी सरांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं. सर प्लीज. सर्वप्रथम इथे जमलेल्या 24 टीमचा थरार गेले 3 दिवस आपण सगळे बघत आहोत आणि ह्या 24 टीमने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपला खेळ इथे दाखवले आहे, त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेला शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्यामागे ज्यांचा हात आहे असे आमचे सानपाड्यातील सानपाडा सनरायझर्स टीम यांचे सुद्धा खूप खूप मनापासून आभार. आणि ही सानपाडा सनरायझर्स टीम आमच्यापर्यंत ज्यांनी पोचवली असे आमचे जीवाभावाचे मित्र आणि नेहमीच आमच्याबरोबर गेली 5 वर्ष आमच्या खांद्याला खांदा उभा राहून आहेत असे आमचे कैलास दळवी यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या. खरोखरच अशा प्रकारचं नियोजन आमच्याबरोबरची असलेली ही साथ ही अशीच कायम राहू दे. खरं पाहता आपण गेली 3 वर्ष झाले आमच्या कार्यसम्राट आमदार व आमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व आम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो असे आमचे आमदार मंदाताई म्हात्रे यांचा वाढदिवस म्हणजे आमच्या सानपाड्यासाठी एक पर्वणीच असते. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक क्रीडा महोत्सव ठेवतो आणि त्या क्रीडा महोत्सवाचं औचित्य साधून आज आम्ही एक सानपाडा साईभक्त चषक नावाचं आपण क्रिकेट सामने इथे भरवले आणि आज ह्या क्रिकेट सामन्याची सांगता होते आणि खरोखरच चांगल्या प्रकारे हे क्रिकेट सामने झालेले आहेत. आणि या क्रिकेट सामन्याला ओपनिंगला सुद्धा आणि आज पारितोषिक वितरणासुद्धा आमचे मार्गदर्शक ज्यांचा नेहमीच सल्ला आम्हाला असतो असे आमचे निलेश दादा हे उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांचेसुद्धा मनापासून आभार. त्याचप्रमाणे कुठल्याही मी अजून यशस्वी नाही म्हणणार, पण कुठल्याही माणसाबरोबर किंवा व्यक्तीबरोबर किंवा समाजसेवकाबरोबर खरी साथ असते ती त्याच्या मागे ज्यांचे आशीर्वाद आहे किंवा ज्यांचं मार्गदर्शन आहे अशी पूर्ण आमची भारतीय जनता पार्टीची टीम, ज्यामध्ये आबा जगताप असतील, चिंतामणी बेलेकर असतील, श्रीमंत जगताप असतील, नाना शिंदे असतील, सुनील शिंदे, आंग्रे साहेब, पंकजी दळवी, माने साहेब, खरात साहेब, कुलवडे साहेब आणि आमचे ज्येष्ठ रुपेश मडवी साहेब, बावकर साहेब आणि सर्वात ज्येष्ठ आमचे पत्की काका कुलवडे साहेब, या सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. असेच प्रेम आमच्यावर असं राहू दे आणि आपण प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अशाच प्रकारे यशस्वी करू असं मी सगळ्यांना आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. तदनंतर या सामन्याला ज्याने सहकार्य केलं, पंच नसतील तर सामना कसा होणार, म्हणून या सामन्याचे पंच आदरणीय निखिल पाटीलजी, सुजय शेट्टीजी, सर्व प्लेयरना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. प्लेयर ऑफ दी बोथ टीम प्लीज कम फॉर दी प्रेझेंटेशन सेरेमनी. निखिल पाटील सरांना विनंती करतो या ठिकाणी यायचं. या सामन्याला पंच म्हणून अतिशय तटस्थपणे ज्यांनी काम केलं निखिल पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. अंपायर्स ऑफ द मॅच. पंचांचा सत्कार करण्याची विनंती सुजय शेट्टी सर, अंपायर्स ऑफ द मॅच. यांचा सन्मान नाना शिंदे सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. नाना शिंदे सरांनी हा सत्कार करायचा आहे. पंचांचा सत्कार होतोय. अंपायर्स ऑफ द मॅच सुजय शेट्टीजी, निखिल पाटील सर. दुसरे पंच या सामन्यासाठी सुनील शिंदे सरांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी हा सत्कार करावा.
सुनीलजी शिंदे. सुनीलजी शिंदे सरांना विनंती आहे की त्यांनी पुढचा सत्कार करावा. निखिल पाटील सर. ज्यांचा गोड आवाज आपण ऐकत होता तो आदरणीय सुनील तांबोरे यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. मारुती माने सरांना विनंती करेल की त्यांनी हा सत्कार करावा. उदयनमिक सानपाड्याचा समालोचक सुनील लांबोर. मारुती माने सरांना विनंती आहे की त्यांनी हा सत्कार करावा. त्यानंतर दुर्वेश यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. दुर्वेशजी प्लीज. दुर्वेशजी. दुर्वेशजी यांचा सत्कार आत्माराम कुलवंडे सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आत्माराम कुलवंडे आणि वसंत बावकर सरांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. वसंत बावकरजी सरांना विनंती आहे. पुढचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतो विश्वास कंसे व सुधीर आगरे आणि सत्कार मूर्ती आहेत प्रल्हादजी ठाकूर. प्रल्हाद ठाकूर सरांचा सत्कार या ठिकाणी विश्वास कंसे व सुधीर आगरे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. विश्वास कंसे व सुधीर आगरे यांच्या हस्ते प्रल्हाद ठाकूर सरांचा सत्कार होतोय. पुढचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो मनोजी सिंग यांना आणि युवराज माळी ज्यांचा सुंदर आवाज आपण ऐकत होता समालोचक युवराज माळी यांचा सत्कार होतोय. मनोज सिंग यांना विनंती आहे आपण सत्कार करावा. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं असेल आजच्या दिवसामध्ये तिसरा आवाज साईनाथ सरांचा आपण ऐकला. त्यांचा देखील इथून यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. साईनाथ सर खूप तिन्ही भाषेमध्ये आपल्याला शब्दांची मैफिल आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुधीर आगरे यांच्या शुभ हस्ते इथून मात्र हा सन्मान केला जाईल. थँक्यू. त्यानंतर बंटी तांडेल युट्यूबच्या माध्यमातून जे जगभर प्रक्षेपण याचं दाखवलं गेलं. मी कैलास दळवी सरांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार बंटी तांडेल यांचा सत्कार त्यांनी करावा. युट्यूबच्या माध्यमातून जगभर ज्याचं प्रक्षेपण बंटी तांडेल युट्यूब. घर बसल्या जगभर खरं तर कमेंट्स येत होत्या. सुंदर असा डीजे त्यांनी आपल्याला ऐकवला. त्यांचा सत्कार आदरणीय प्रल्हाद ठाकूर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. वास्करजी नितीन वास्कर डीजे मास्टर सुंदर गाणी आपल्याला या ठिकाणी ऐकवली. नितीन वास्कर सर. मंडप डेकोरेटर ज्यांनी सजवलं ते किसन डेकोरेटरचे मालक आदरणीय किशोर मामा यांचा सत्कार जयराम खरात सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सुपूर्ण सजावट जयराम खरात यांच्या हस्ते त्यांचा सत्कार. तदनंतर पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जाऊया. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द मॅच नन अदर दॅन ओमकार पाटील फ्रॉम द सानपाडा. 5 कॅचेस आणि 1 बाउंड्री देखील त्यांनी अडवली होती. आणि बेस्ट फिल्डर देण्यासाठी या ठिकाणी विनंती करतो रुपेश मडवी सरांना. नाही फिल्डर रुपेश मडवी सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. अभिनंदन. पंकज दळवी सरांना विनंती करतो पुढचं पारितोषिक आणि पत्की काकांना विनंती करतो की पुढचं पारितोषिक आपण दोघांनी द्यायचं आहे आणि पुढचं पारितोषिकही तेवढं दमदार आहे. बॉलर देऊ ना. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द सिरीज नन अदर दॅन समीर सुतार ऐरोली. 8 विकेट. समीर सुतार 8 विकेट्स आणि स्पर्धेतील पहिल्या विकेटचे हॅट्रिक पण घेतली होती. सलग लगातार विकेट विकेट विकेट.
तदनंतर उत्कृष्ट फलंदाज आणि पारितोषिक देण्यासाठी मी बोलवतो श्रीमंत जगताप सरांना. सर प्लीज. आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो तुर्बे टायटन संघाचा रितेश म्हात्रे, बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज. रितेश म्हात्रे. मालिकावीराचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी मी बोलवतो आबा जगताप साहेबांना. आबा जगतापजी प्लीज, आपण मॅन ऑफ द सिरीज द्यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण पाहू शकाल हा खऱ्या अर्थानं वाघ आहे या सानपाडा टेनिस क्रिकेट मधला. मालिकावीरचा मानकरी ठरला तेजस पाटील. बॅटिंग करत असताना 47 धावा त्यानं कुठल्या आणि बॉलिंग करत असताना 4 विकेट्स त्यानं संपादित केल्या. तो मात्र ठरला सनराइज सानपाडा या टीमचा तेजस पाटील अर्थातच बाब्या या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. आणि आपण पाहतोय सन्माननीय आबा जगताप यांच्या शुभ हस्ते हा किताब बहाल करण्यात येतोय. खऱ्या अर्थानं हा वाघ आहे या सानपाडा टेनिस क्रिकेट पटलावरील, कारण बॅटिंग करत असताना आक्रमकता संपूर्ण स्पर्धा त्याने आतापर्यंत गाजवल्या आहेत. अभिनंदन तेजस. मग मॅन ऑफ द सिरीज मिळालंय, काय काय वाटतंय, मग कसा खेळ वाटला? खरं तर प्रथम क्रमांक मिळेल असं वाटत होता, देखणं असं आयोजन होतं. या पूर्ण फ्लडलाईट विषयी, या टीम विषयी, आयोजनाविषयी आणि तुझ्या खेळाविषयी. खेळ तर चांगलाच झाला आणि आयोजन पण खूपच चांगला झाला. आणि असं आयोजन तर ट्रॉफ्या पण बघा किती मोठ्या आहेत आणि इतर मॅच बघायला भेटतात की किती ट्रॉफ्या छोट्या असतात. तर खूपच चांगलं आयोजन झालं. थँक्यू. धन्यवाद. मनाची मोठी माणसं आहेत खरं तर, त्यामुळे सगळंच मोठं होणार. आणि तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी बोलवतो आदरणीय चिंतामणजी बेलेकर सरांना. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आणि नन अदर दॅन सनरायझर्स सानपाडा. प्लीज कम विथ द टीम. तृतीय क्रमांक स्पर्धेतील आपल्याच आयोजनामध्ये खूप चांगला खेळ दाखवला आणि एक इच्छा होती की आज आम्हाला देखील 3 पैकी एका बक्षिसावरती आमचा संघ देखील प्राप्त ठरावा. आणि इतर मात्र आपल्याच आयोजनामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला जातोय सनराइज सानपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन रितेश पाटील अँड आर्मी. खूप चांगला त्यांनी खेळ दाखवला. ठरला या स्पर्धेतील रनरअप संघ ठरला ऐरोली अव्हेंजर्स हा संघ. निलेश भोईरान सन्माननीय आम्ही इथून मात्र विनंती करतोय आदरणीय या स्पर्धेचे आयोजक आदरणीय पांडुरंग विठ्ठल आमले सरांना विनंती करतो आणि कैलास यांना विनंती या ठिकाणी करतो. उपविजेता संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कैलास दळवी आणि पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या शुभ हस्ते ऐरोली अव्हेंजर्स. अव्हेंजर्स संघनायक प्लीज हॅव अ चॅट. कॅप्टन ऐरोली, आपलं खरं तर अभिनंदन या पूर्ण देखण्याच्या म्हणजे आयोजनाविषयी आणि आपल्या खेळाविषयी प्लीज. आयोजन खूप सुंदर होतं आणि लाईट देखील खूप चांगले आहेत आणि ग्राउंडची निगा पण तशी खूप चांगली राखलेली आहेत. आणि तुमच्या खेळाविषयी सर तुम्हाला काय वाटतं? आमचा खेळ खूप चांगला झाला. थोडक्यासाठी आमची मॅच गेली. आता दादानी सांगितलंय आमदार चषक येणारच आहे, त्याच्याकरता तुमची तयारी कशी चालली आहे? बघूया ते. जेवढी मोठी ट्रॉफी तेवढी तयारी पण मोठी असते आणि ती सांगायची नसते. लास्ट बट नॉट लिस्ट, मी या ठिकाणी विनंती करतो निलेश दादा म्हात्रे यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि या स्पर्धेतला विजेता ठरलाय तो तुर्बे टायटन्स. विठ्ठल आमले यांच्या शुभ हस्ते पारितोषिक चमचमाती ट्रॉफी.
Last but not least, winner of this tournament. Vicky Patil, sir, please don't go away. Vicky Patil. पंकज सर आपण यायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं हा कार्यक्रम मी इथंच संपला असं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार, थँक्यू व्हेरी मच. डोंट गो अवे. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका भव्य दिव्य अशा आयोजनास. थँक्यू. इथून मात्र थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी, ज्यांच्या माध्यमातून मला पहिली समालोचन करण्याची संधी मिळाली. सनराईज सानपाडा संघ, अर्थातच सानपाडा 11 अंडर-22चा संघ. खऱ्या अर्थानं मनाच्या अंतःकरणातून त्यांचे मी आभार व्यक्त करतोय आणि आजचा हा स्पर्धा संपली असं मी जाहीर करतोय. धन्यवाद.